भगवान बाबाचं आणि भीमसिंह महाराजाच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि भाजनामध्ये रॉयल एंट्री केली, ती पण वाघासारखी हो. तर रामकृष्ण हरी मंडळी, गुरु का बघितलं ना, शिष्य ऑटोमॅटिकच तयार होतो. पॉझिटिव्हिटीच तेवढी असते हो. भजन होतंय दणक्यात, कारण वाजनाची साथ असती खानक्यात. आता आरती पिटविली, पण आरतीला होता 5 मिनिट टाइम. कसं जर अगोदरच पिटवून घेतलेली बरी. यार तुम्ही भजनात पावले कधी खेळलात का? तसं पावले म्हणजे तुम्हाला माहित नसन असं मला वाटायलंय. अरे टेन्शन नका घेऊ, वारकरी संप्रदायाची तुमचा संदीप भाऊ माहिती देतोय ना. ज्या जे खेळतात ना त्याच पावले येतं, पण ह्याच्यात बी लय प्रकार असते, वेगवेगळ्या प्रकारच्या पावल्या असत्या. खरं सांगू का, पहिल्यांदा मला पावल्याच कळत नव्हत्या. पोरं पुढे जायची तेव्हा मी माग यायचो, माग यायची तेव्हा पुढे जायचो. सारा कन्फ्युजिंगच खेळ. होईन तेवढं माझ्या प्रयत्नातून मी वारकरी संप्रदायाला इंटरेस्टिंग बनवतोय बरं का, कारण ते मुळीच इंटरेस्टिंग आहे, पण लोकांना आवड राहिली नाही हो. आता तुम्हीच बघा, एवढ्या कमी वयात वारकरी संप्रदायाची गोडी लागली तर तो मुलगा वाईट मार्गाला जाणारच नाही. माझ्या सावळ्या विठ्ठलाची आरती तर सुरू झाली राव. आरती सुरू झाल्यावर खरी पावले खेळायला मजा येते. आजच्या भजनाची एंडिंग फुगडीनं होणार आहे, की ज्याप्रमाणे फुगडी खेळतात एखाद्याच्या अंगावर जाऊनही मजा झाला. आर पडले पडले लागला असतं ना. भजन झाल्यावर ज्यांचा नंबर आहे त्यांना हे सगळं सामान उचलून ठेवावं लागतं बरं का, लय स्ट्रिक्ट आहे. राहताना माईकचे वायर गोळा करायचे, मृदंग ठेवायचा, चटई उचलायची, बरेच कामं राहते. मग आवडतोय का नाही वारकरी संप्रदाय सांगा राव. आता तरी कमेंट मध्ये # वारकरी नक्की लिहा. आम्ही वारकरी लय भारी या पेजला फॉलो करून घ्या भावांनो. शेवटला जय हरी.